जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन. पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात, तो पाऊस पडू लागतो. जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन. पावसाळा आला की काळे ढग जमतात आणि पाऊस पडायला लागतो. बघा, जर या दोघं वाक्यांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, तर दोन वाक्य आहेत आणि ती जोडलेली आहे. जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन. म्हणजे काय की एकावर दुसरं वाक्य डिपेंड आहे की मी गावाला केव्हा जाईल, जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा. लक्षात. आणि दुसरं वाक्य जे आहे की ते काय, पावसाळा आला की काळे ढग जमतात आणि मग पाऊस पडतो. पाऊस डायरेक्ट पडतोय का? नाही. केव्हा पडतो? जेव्हा काय येईल, पावसाळा येईल तेव्हा. म्हणजे एक मेन वाक्य आहे आणि त्यावरती दुसरे दोन वाक्य अवलंबून आहेत. मग मित्रांनो, मिश्र वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य असते आणि त्या मुख्य वाक्यावरती जे अवलंबून दुसरे वाक्य असतात ते गौण वाक्य असतात. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की मला बाहेर फिरायला जायचे होते म्हणून मी आज घरी राहिलो. मुख्य काय की मला फिरायला जायचंय म्हणून मी कुठे राहिलो, घरी राहिलो. घरी राहिलो म्हणजे काय, हे जे दुसरं वाक्य आहे ते गौण वाक्य आहे, कारण ते कशावर डिपेंड आहे, पहिल्या मुख्य वाक्यावर. जर मला बाहेर फिरायला जायचं नसतं तर मी घरी राहिलो असतो का? नाही. म्हणजे मुख्य वाक्य कोणत्या अर्थानुसार, मग वाक्यामध्ये अर्थानुसार जे मुख्य वाक्य असते त्यावरती अवलंबून मित्रांनो जे वाक्य असतात त्यांना गौण वाक्य असे म्हणतात. लक्षात. धन्यवाद.